नमस्कार. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर येत आहे. सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आता 53% वाढ संदर्भात एक मोठी अपडेट समोर येत आहे. चला तर पाहूया ही सविस्तर बातमी. त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका. ही अत्यंत आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. सरकारी कर्मचाऱ्यांना वर्षातून 2 वेळेस महागाई भत्त्यामध्ये वाढ केली जाते. यामध्ये माहे जानेवारी ते जुलै महिन्यामध्ये ऑल इंडिया ग्राहक निर्देशांकानुसार महागाई भत्त्यामध्ये वाढ केली जाते. केंद्र सरकारच्या वित्त मंत्रालयाकडून आता सहकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये 3% वाढ करण्यासंदर्भात प्रस्ताव तयार करण्यात आलेला आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना 50% दराने महागाई भत्ता दिला जात आहे. आता यामध्ये आणखी 3%ची वाढ निश्चित करण्यात आलेली आहे. सदर महागाई भत्ता वाढ संदर्भात वित्त मंत्रालयाकडून तयार करण्यात आलेला प्रस्ताव कॅबिनेट मंजुरीकरिता पाठवण्यात आल्याची माहिती सूत्राकडून समोर येत आहे. कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर सरकारी कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये वाढ करण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या निर्णयानंतर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये सुद्धा वाढ करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. कारण विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता केव्हाही लागू शकेल. यामुळे केंद्र सरकारने डीए वाढ करणे बाबतचा निर्णय घेतल्यास राज्य सरकारकडून देखील तत्काळ डीए वाढीचा निर्णय घेतला जाणार आहे. सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये 3% वाढ झाल्यानंतर घरभाडे भत्त्यामध्ये देखील वाढ होणे निश्चित आहे. यामुळे आता सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे. याबाबत अधिकृत निर्णय आता लवकरच जाहीर होणार असल्याची माहिती समोर येत आहे.